तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक सिंपल कॅन्डलस्टिक स्ट्रॅटेजी. कॅन्डलस्टिक म्हणजे काय, आपल्याला फक्त एखादं कॅन्डल बघायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला कळणार आहे की कॉल साईडला ट्रेड घ्यायचं की पुट साईडला ट्रेड घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवर बघितलेलं म्हणजे दिलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलवरती व्हिजिट करा. कॅन्डलस्टिक स्ट्रॅटेजी म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ते तुम्ही नक्कीच चेक करा. कारण की ह्या प्रकारचे जे स्ट्रॅटेजी आहेत ते मार्केटमध्ये जास्तीत जास्त काम करतात. एकदम सुपर. तुम्हाला एक ट्रेड तरी त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेम त्याच टायमिंगला तुम्हाला तेच ट्रेड मिळू शकतं. असं नाही की ते एक ट्रेड मिळाल्यानंतर दुसरं कुठं ते टायमिंग असं नसतं दिवसभर. ते एकाच टायमिंगवरती ते ठरलेलं असतं. त्याच टायमाला तुम्हाला ट्रेड मिळू शकतं. ओके, मिळू शकतं म्हणजे काय, कधी काय असेल हिट पण होऊ शकतं, म्हणून तुम्हाला मिळू शकतं असं म्हणतो. 100% खात्री देणार नाही मी, कारण की व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज, तुम्हाला फक्त एक गायडन्स म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. बाकी आता आपण बघूया, स्ट्रॅटेजीकडे वळूया. या ठिकाणी मी बँक निफ्टीचं चार्ट घेतलेला आहे. 5 मिनिटाचा आपल्याला टाईम फ्रेम वापरायचा आहे. ओके, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला काय करायचं, हे जे कर्सर दिसतंय तुम्हाला खाली, टायमिंग बघा त्या कर्सरच्या खाली. तर चालू मार्केटमधलंच मी चार्ट दाखवत आहे. खूप पाठीमागचं मी चार्ट दाखवत नाही आहे. असं नाही की जुनं कुठलं जर दाखवत आहे पेंडिंग, आणि जर इंडिकेटर असेल तर तुम्हाला मार्केट नंतरनं दाखवलं तर ती गोष्ट वेगळी. हे आपल्याला फक्त कॅन्डल परफॉर्म करायचं आहे. हे चालू मार्केटमध्ये किंवा बंद मार्केटमध्ये तुम्हाला अशाच प्रकारे दिसून येईल. इंडिकेटर एखाद्या वेळेस मार्केट झाल्यानंतर तुम्हाला शो करेल, पण इथं इंडिकेटरचं वगैरे माहिती तुम्हाला देत नाही आहे. फक्त तुम्हाला कॅन्डल बघून समजून घ्यायचं आहे. तर हे कर्सरवरती बघा, 9:45 हे 5 मिनिटाचं कॅन्डल आहे. तर असं कॅन्डल ज्या वेळेस पण बनेल, तुम्हाला काय करायचं, सिंपल त्या कॅन्डलचं हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. तर तुमच्यासमोर मी मार्क करतोय. कुठला कॅन्डल आहे, हे हॅमर टाईप कॅन्डल आहे. तर याच्या हायवरती आपण मार्क करणार आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या लोवरती पण मार्क करायचं आहे. सिंपल एवढंच करायचं आहे तुम्हाला. हाय लो मार्क करायचं आहे. ज्या साईडला पण ब्रेक करेल, ब्रेक म्हणलं तर काय, प्रॉपर या लाईनवरती क्लोज व्हायला पाहिजे कॅन्डल. असं नाही की ते छोटे मोठे तुम्हाला वेग दिसू लागलेत, वेग नाही आहे, तर क्लोजिंग प्रॉपर व्हायला पाहिजे. आता एवढ्या कॅन्डल्समध्ये क्लोज कुठं झालेलं आहे, तर या ठिकाणी तर थोडंसं क्लोज झालं आहे. पण आपण जर चांगलं व्यवस्थितपणे जर क्लोजिंग बघितलं तर या हिरव्या कॅन्डलवरती इथं क्लोज झालेलं आहे. या कॅन्डलच्या वरती म्हणजे याचं हाय ब्रेक केलं आहे. कुठल्या, या कॅन्डलच्या हाय ब्रेक केल्यावर आपल्याला काय करायचं आहे, सी साईडला एंट्री करायचं आहे. आणि इथं खाली जर लो साईडला जर ब्रेक केलं तर आपल्याला काय करायचं आहे, पुट साईडला ट्रेड घ्यायचा आहे. ओके, तर पुट साईडला ट्रेड घ्यायचा आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला इथं वरच्या साईडला ब्रेक मिळालेला आहे. मग आपण काय करणार, कॉल साईडला ट्रेड घेणार. या कॅन्डलवरती आपण बघितलं, पण इथं कुठंच ट्रेड आपल्याला वरच्या साईडला, इथं या कॅन्डलवरती इथं ब्रेक झाला आहे. ओके, तर इथं ब्रेक झाल्याबरोबर मी तर काय म्हणतो, इतक्या जास्त वाट बघू नका तुम्ही. फक्त एक नाही तर 2, 3, 4, 5 कॅन्डलमध्ये जर ब्रेक केलं वरच्या किंवा खालच्या साईडला, तर तुम्ही या स्ट्रॅटेजीचा वापर करा. नाही तर काय होतं, इतक्या मोठ्या कॅन्डलनंतर जर एखादं खूप उशिरानं जर ब्रेक केलं, तर त्यानंतरनं मुवमेंट इथं दिलेलं आहे. पण कधी काय होतं, थोडंसं वरती ब्रेक करतं आणि त्यानंतरनं मार्केट पुन्हा साईडवेज होतं. म्हणून काय करा, जे पण आपलं मेन कॅन्डल असतं 9:45चा, तर त्या कॅन्डलच्या 2-4 कॅन्डल नंतर जर बनलं तर ठीक आहे, एंट्री करा. ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकताय तुम्ही. ओके, इतक्या मोठ्या कॅन्डल झाल्यानंतर ना, हे एक पहिला रूल आहे, ते एक लक्षात ठेवा. आणि दुसरा रूल पण सांगतोय तुम्हाला, ते पण नक्कीच लक्षात ठेवा. त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा, स्किप न करता. तर चला आपण असं समजूया, इथं आपली एंट्री झालं आहे. आणि इथं एंट्री झाल्याबरोबर हे जे 9:45चं जे कॅन्डल आहे, त्याच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे, एस एल लावायचं आहे. लोच्या खाली एस एल लावायचं आहे. ओके, मग इथून टार्गेट हे आपलं एस एल लागलेलं आहे समजा. इथून तुम्हाला काय करायचं आहे, 1:1 टार्गेट तुम्हाला इथं होईल. 1:1 टार्गेट. त्यानंतरनं तुमचं जे इथलं एस एल लावलेलं असतं, त्याला सिंपल तुम्हाला प्लेस करून इथं कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचं आहे. जर समजा आता इथं आपण ₹100 घेतलेलं आहे आणि इथंपर्यंत आलेलं आहे, तर ₹90, ₹10चा एस एल समजून चाला. आणि इथून गेलेलं आहे वरती ₹110 प्राईज गेलेला आहे. जर 100ला घेतलं, ₹110 गेलं ना, तर हे ₹90चं जे प्राईज असतं एस एल आपलं, ते आणून ठेवायचं आपल्याला ₹100. म्हणजे मार्केट जर रिटर्न येऊन ₹100 हिट केला आपला एस एल, तर आपण कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे विदाऊट लॉस घेता याच्यामधून एक्झिट करू शकतो आहे. ओके, तर हे झालं एस एल ट्रेलिंग. आणि जसं जसं पुढं जाईल, 110चं 120 जर झालं, तर त्या ठिकाणी ही 100चं एस एल तुम्हाला 110वर आणून ठेवायचं आहे. ह्याला एस एल ट्रेलिंग म्हणतात. ओके, आणि हे जर पुट साईडला ट्रेड चेंज झालं, म्हणजे पुट साईडला ब्रेक केला, आता आपण ते बघूया. हे झालं पहिलं ट्रेड आपलं सक्सेसफुली. तर आता याच्यामध्ये बघूया 29 तारीख, त्याच्या पाठीमागचं. आणि हे कॅन्डल आहे इथं
आपलं कुठलं कॅन्डल सांगितलं होतं 9:45 मिनिटाचं, 9:45 इथं बघू शकता ह्या कॅन्डलला. ओके, तर थोडंसं असं मोठं करतो तुम्हाला समजेल. हे 9:45चं कॅन्डल, तर ह्याच्या काय करतो ह्या कॅन्डलच्या हायवरती मार्क करून घेतो आहे. ओके, आणि या कॅन्डलच्या हाय नंतरनं या कॅन्डलच्या लोला पण आपल्याला मार्क करायचं आहे. आणि इथं तर पण एकदम जबरदस्त तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळालेला आहे. आता तुम्हाला एक करायचं आहे, ह्याच्यामध्ये रूल्स सांगतो आहे तुम्हाला मी. चालू कॅन्डल जर इतका मोठं क्लोज झालं, जास्त वरती जाऊन इतकं मोठं जर परफॉर्मन्स केलं, तर याच्यामध्ये आपल्याला आपण जर इथं एंट्री केलं आहे आणि स्टॉप लॉस जर आपण इथं घेतलं आहे, समजून घ्या आता या कॅन्डलला, तर इतकं मोठं आपण स्टॉप लॉस देऊ शकत नाही आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, हे एक दुसरं रूल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरं रूल काय आहे, जर कॅन्डल इतकं मोठं वरती जाऊन जर क्लोज झालं, तर आपल्याला ह्या स्ट्रॅटेजी अवॉइड करू शकता आपण सीधा इतकं मोठं, कारण की इथपर्यंत गेलं आहे. मग याच्यामध्ये रिकव्हरी तर येणारच, रिकव्हरी आलं तर आपला एस एल हिट होऊ शकतो. त्यामुळं इतक्या मोठ्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतरनं एंट्री करायचं नाही. हे झालं दुसरं रूल. मग तुम्हाला जर मार्केटचा चांगला फार अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही चालू कॅन्डलमध्ये पण डाटा वगैरे ओ आय डाटा वगैरे चेक करून एंट्री घेऊ शकता. ते तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुमच्यावरती ठरेल ते. ओके, मी तर सजेस्ट करत नाही आहे. इथं जवळपास कुठं जर क्लोज झालं तर एकदम बेटर आपल्याला, कारण की इथं एंट्री आणि इथं आपला एस एल, हे एस एल छोटा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला टार्गेट इझिली मिळू शकतं आहे. इतक्या मोठ्या कॅन्डलवरती तुम्ही मार्केटच्या अनुभवानुसार तुम्ही ट्रेड करू शकता चालू कॅन्डलवरती. मी तर म्हणतोय, सजेस्ट करतोय, जवळच कुठं क्लोज झालं तर त्यावेळेसच तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करा, म्हणजे एकदम इझिली जाईल, तुम्हाला सोपं होईल. चला आपण आता कंप्लीट बघूया. आता चालू कॅन्डलवर जे एक्सपर्ट आहेत ते चालू कॅन्डलवरती ट्रेड घेऊन एकाच कॅन्डलमध्ये सक्सेसफुली इथं तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड मिळेल. ओके, जे नवीन असेल ते पटकन चालू कॅन्डलमध्ये ट्रेड घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. मी सीधा सजेस्ट करतो आहे. आता हे 28 तारखेचं आपण बघूया, 9:45. तर हे आहे डोजी टाईप कॅन्डल. मी अगोदर लावतो आहे, याला सेट करतो आहे. तर हे हाय आणि हे लो. तर कॅन्डल कुठला आहे नीट बघा, लक्ष द्या. तर याच्यामध्ये कॅन्डल आहे हे कॅन्डल. तर हे कॅन्डल आहे 9:45. 1 मिनिट, तर आपण अजून कन्फर्म करूया. हे बघा, ज्याच्यावरती कर्सर लावलं आहे ते 9:45 कॅन्डल, म्हणजे जे मी मार्क केलेलं आहे 9:45 कॅन्डल. खालच्या साईडला ब्रेक केलं, इथं एस एल लावायचं आपल्याला. निदान 1:1चं टार्गेट तुम्हाला मिळालेलं आहे, त्यापेक्षाही पुढे मिळालेलं आहे. तुम्ही 1:1 जसं म्हणलं तुम्हाला, 1:1 आल्यानंतर काय करायचं, एक तर कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचं एस एल, किंवा त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट जरी केलं तर एक्झिट केल्यानंतर थोडं का होईना का प्रॉफिटमध्येच तुम्ही एक्झिट करा, बाहेर पडा. हे झालं दुसरं. तर आपण आता तिसरं चेक करूया. एकदम सिम्पल, आपल्याला कुठलं जास्त डोकं लढवायची गरज नाही याच्यामध्ये. प्राईज ॲक्शन बघायचं नाही, काय नाही, इंडिकेटर नाही, काय नाही. तर हे 9:45चं हे कॅन्डल, तर याच्या हायवरती इथं आपण काय केलं, मार्क केलं इथं. ओके, तर हायला मार्क केलं आणि त्याच्या लोवरती पण मार्क करून घेतलेलं आहे. कुठलं कॅन्डल आहे नीट लक्ष द्या, हे आहे हिरवा कलरचं कॅन्डल 9:45चं. मग इथं खाली काय केलं आहे, ब्रेक केलं आहे, इथं क्लोज केलेलं आहे खाली. तर इथं क्लोजवरती आपण पुट साईडला एंट्री करणार, वरती एस एल घेणार, एस एल लावणार आपण. मार्केट थोडंसं वरती गेलं आहे, या कॅन्डलच्या अर्ध्या लेवलला येऊन काय केलं, तिथून रिटेस्ट घेऊन खाली डाऊन साईडला गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही इझिली. तुम्हाला 1:1चं टार्गेट तुमचं कंप्लीट इथंच झालेलं आहे एकाच कॅन्डलमध्ये. त्यानंतर इथलं जे एस एल आहे तुम्ही इथं कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवलं. त्यानंतरनं दुसरं गेलं टार्गेट. त्यानंतरनं इथपर्यंत जर तुम्ही एस एल आणलं किंवा तुम्ही इथपर्यंत आल्यावर एक्झिट करू शकता. जास्त मोठं लालच ठेवू नका, त्यामुळे आपलं लॉस होण्याचे पण चान्सेस वाढू शकतात. तर हे झालं तिसरं. तर अजून एक बघूया ह्याच्यानंतर क्विट. आता इथं तर एकदम इझिली तुम्हाला समजेल. हे लाल कलरचं कॅन्डल आहे 9:45चं. ओके, 9:45चं हे लाल कलरचं कॅन्डल. इथं ह्या क्लोजवरती आपण काय करणार, एंट्री जरी केलं चालू कॅन्डलवरती तरी तुम्हाला इथून इथपर्यंत टार्गेट इझिली मिळालेलं आहे. ओके, इथपर्यंत एस एल असणार आहे. एस एल एवढंच आहे छोटं. त्यानंतर टार्गेट बघू शकता, इतकं मोठं टार्गेट आहे. तरी चालू कॅन्डल तुम्हाला एक्सपिरियन्सनुसारच का समजणार की चालू कॅन्डलवरती कसं आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे म्हणून. ओके, हे तर समजलं तुम्हाला. कॉल आणि पुट साईडला सांगितलं तुम्हाला. तर दुसरं म्हणजे काय, अजून एक सांगायचं तुम्हाला. रूल तिसरा, जर तुम्ही पहिला दुसरा रूल लक्षात नसेल तर नीट व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघा. त्याशिवाय रूल फॉलो केल्याशिवाय तुम्ही ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट घेऊ नका. याच्यानंतरही तुम्ही स्वतःचा अभ्यास मात्र नक्कीच करा, कारण की व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवतो आहे. बाकी तुमच्या मर्जीनेच तुम्हाला ट्रेड करावं लागेल. ओके, हे आहे 9:45चं हे कॅन्डल. तर याचं काय करतो आहे, हायला मार्क केलेलं आहे मी. ओके, हायला मार्क केलं इथं बघू शकता तुम्ही. आणि इथं खाली वीक सोडलेलं आहे. वीक सोडलं तर आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे. तर तुम्हाला म्हणलं प्रॉपर क्लोज व्हायला पाहिजे कॅन्डल. आणि त्यानंतर इथं बघितलं या कॅन्डलचं काय केलं आपण, इथं हायलावरती मार्क केलेलं आहे.
तर हायवरती मार्क केलेलं काय झालेलं आहे, हे कॅन्डल आपलं लाल कलरचं. इथं वरती ब्रेक करून इथं क्लोज केलं आहे. क्लोज केल्यावर इथपर्यंत गेलेलं आहे निदान. आणि आपला एस-एल इथं. तर आता तिन्हीमध्ये बघू शकतो, ह्याचा रेंज आणि ह्याचा रेंज म्हणजे 1:1चं टार्गेट. तुम्ही एक्झिट करा, एस-एल ट्रेल करा, काहीही करा. आपण थोडक्यात बघूया या ठिकाणी आता इथं निफ्टीमध्ये. ओके, निफ्टीचं चार्ट थोडंसं बघूया, निफ्टीमध्ये हे ट्राय होतं आहे का म्हणून. म्हणजे अप्लाय होतं का आपल्याला हे चेक करायचं आहे निफ्टीमध्ये. थोडंसं याला सगळं काढून टाकतो आहे. ओके, तर इथं सुरुवातीपासून बघूया निफ्टीचे चार्ट घेऊन आपण. मी जास्त काय दाखवणार नाही आहे. बाकी तुम्ही पण याच्यावरती बॅक टेस्टिंग करा, पेपर ट्रेडच करा तुम्ही शक्यतो सुरुवातीचे थोडे दिवस. हे 9:45चं हे कॅन्डल कुठलं, हे हिरवा कलरचं. तर 9:45चं हिरवा कलरचं कॅन्डल आहे, तर तुम्ही बघू शकता हो या ठिकाणी. आणि इथं आपण काय केलं, या कॅन्डलचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं आणि वरच्या साईडला इथं ब्रेक केलं. त्यानंतरनं मार्केट थोडं साईडवेज करत गेलं आणि त्यानंतरच मूवमेंट दिलं आहे. तुम्ही जर इतका वेळ जर होल्ड केला तुम्ही, थीटा डीकेमुळं लॉस होऊ शकतं. त्यामुळं मोठं जास्त रेंज एका बाजूला एक जर कॅन्डल्स होऊ लागले, साईडवेजमध्ये गेलं, लगेच एक्झिट करा ऑप्शन बाहेर असाल तर. कारण थीटा डीकेमुळं आपलं लॉस होऊ शकतं आहे. ओके, तर तिसरं आता इथं बघा, इथं 9:45 हे कॅन्डल आहे लाल कलरचं. तर याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं, इथपर्यंत टार्गेट दिला, हे झालं. ओके, आता तिसरा रूल काय सांगतोय तुम्हाला मी, लास्ट आणि तिसरा रूल. जर आता हे 9:45चं कॅन्डल याचं हाय मार्क केलं जर समजा आणि हे लो मार्क केलं, ह्याचं जर पॉईंट जर आपण बघितलं ह्या कॅन्डलचं, तर इथून ते इथपर्यंत जवळपास किती 25 पॉईंट. ओके, एकदम छोटा आहे 25 पॉईंट. प्रीमियम तुमचा 12 पॉईंटचा लागणार आहे, म्हणजे खूप मोठा एस-एल होणार नाही आहे. आणि जर आपला 9:45चं कॅन्डल जर खूपच मोठा राहील, त्या कॅन्डलचा साईज राहील किंवा 100 पॉईंट किंवा 70 पॉईंट किंवा 50 पॉईंट जर राहिला निफ्टीमध्ये. ओके, निफ्टीमध्ये राहिला तर आपलं प्रीमियम जास्त जाऊ शकतं, त्यामुळे एस-एल पण मोठा लागू शकतं आहे. हां, एखाद्या वेळेस तुम्ही बँक निफ्टीमध्ये करताय तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही 50 पॉईंट किंवा 40 पॉईंटचं पण एस-एल घेऊ शकताय. पॉईंट म्हणले कुठलं, हे चार्टवरचे पॉईंट सांगतोय, प्रीमियम नाही. हे पण वरचं जे निफ्टी सांगितलं हे चार्टवरचे सांगत आहे. चार्टवरती तुम्हाला निफ्टीमध्ये घ्यायचं आहे जास्तीत जास्त 25 पॉईंटचं एस-एल. मग तुम्हाला प्रीमियम किती होईल या ठिकाणी, प्रीमियम होईल तुमचं 12 ते 13 रुपये होईल. हे झालं निफ्टीसाठी. आणि जर बँक निफ्टीसाठी बघितलं, बँक निफ्टीसाठी तुम्ही 40 पॉईंट चार्टवरचे किंवा जास्तीत जास्त तुम्ही ह्याच्या ठिकाणी 50 पॉईंट घेऊ शकताय. म्हणजे तुमचं 20 रुपये प्रीमियम लागेल, जे की एक कॉमन आहे बँक निफ्टीमध्ये इतकं छोटंसं एस-एल. ओके, तर नक्कीच अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कॉन्सेप्ट आवडलेला असेल. एकदम सिंपल फंडा सांगितलेला आहे, फक्त कॅन्डल बघून समजून घ्यायचं आहे. आणि बरेचसे तुम्हाला प्रॉफिटेबलच ट्रेड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला कॉमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला, तर येणारे पुढचे पण जर व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.